तर मित्रांनो, सकाळ सकाळ उठलो, पहिल्यांदा अंघोळ करून आलो. अंघोळ करून म्हटलं आता पहिल्यांदा केस वगैरे नीट करावे, तेल वगैरे लावावं. तेल आपलंच नटापटा झाला की पहिलं म्हटलं गाडीचा पण नटापटा करावा. मग पहिल्यांदा गाडी पहिली सगळी पूर्ण पुसून घेतली, पूर्ण शो पुढचा. नंतर गाडी भरायला लावली. सांगलीचा लोड होता. म्हटलं गाडी भरस्तवर म्हटलं आता वेळ लागेल तोवर म्हटलं नाश्ता करून यावं. म्हणून तिथंच बाहेर नाश्ता करायला घेतलो आणि पोहे मागवलं. मस्तपैकी त्यावर लिंबू पिळून पोहे खाल्लं. पोहे झाल्यावर चहा म्हटलं प्यावं. चहा वगैरे पिऊन वगैरे आलो माघारी. माघारी आलो, गाडी तोवर भरून ठेवलेली त्यांनी. चला म्हटलं आता गाडी भरून झाली, डिझेल टाकून यावं म्हणून डिझेल टाकायला आलो. गाडीची टाकी केली फुल, 60 लिटर टाकलं डिझेल. नंतर निघालो आलो बघा, निम्म्या रस्त्यात आलो तोवर गाडी पण गरम झालेली म्हणून थांबलो. एक नदी दिसली तिथं. म्हटलं गाडी पण गार होईल आणि आपण पण वाज गार होऊया म्हणून थांबलो तिथं. मस्तपैकी पाण्यात गेलो, हातपाय वगैरे धुतले मस्तपैकी. आणि टेम्परेचरही खूप होतं म्हणून गाडीला 10-15 मिनटं म्हटलं जरा थांबूया. तोपर्यंत इकडं तिकडं नदीकडं पाहिलं. मस्त होतं, नदीचं वातावरणही तिथं मस्त होतं राव. पाणीही एकदम शुद्ध होतं. त्यामुळं हातपाय वगैरे तिथंच धुतलं सगळं. आणि निघालो मग जरा वेळानं. म्हटलं आता तहान पण लागलेली खूप म्हणून आपलं एक स्टिंग घेतलं आणि पिलं स्टिंग. आणि स्टिंग पिऊन झालो मी झिंग. ते स्टिंग पिलो तसं सगळं तोंडन सगळं आतून दातन होटन सगळं लालच झालेलं. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा आता, या होट बघा आता. आणि जीभ पण लाल भडक झाली, कसलं विमल खाल्ल्यागत सगळं झालेलं. तिथलं आटोपलं की सगळं फटाक करून आलो इकडे सांगलीला, कारण लय कॉल येत होते लवकर पोचा लवकर पोचा म्हणून आलो लवकर गाडी खाली करायला लावली. मित्रांनो, व्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.